परात्पर जगतपते। अध्याय 3। श्री गणेशाय नमः। जय जय सच्चिदानंद श्री हरी। कृपा करावी लवकरी, तुम्ही पदनताच्या वरी, कधी नका कठोर झालात। तू करुणेचा सागर, तू दीनजनांचे माहेर, तू भक्तांसी साचार, कल्पतरू वा चिंतामणी। ऐसा तुझा अगाध महिमा, संत गाती राघवा रामा। दास दागुसी पुरुषोत्तमा, पावा वेळ करू नका। असो बंकटलाला घरी, राहते झाले साक्षात्कारी। दिनदुबळ्यांच्या कैवारी, श्री गजानन महाराज। लांब लांबोनी भक्त येती, समर्थांते वंदिती। मधु तेथे माशा जमती, न लगे करणे आमंत्रण। न लागे करणे आमंत्रण। एके दिनी काय झाले, ते आता सांगतो वहिले। महाराज होते बसलेले, निजासने आनंदात। ती प्रभातीची होती वेळा, प्राची प्रांत ताम्र झाला। पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर। कुक्कुटाचे होते स्वन, मंद शीत वाहे पवन। वृद्ध करीती नामस्मरण, शय्येवरी बैसोनिया। उदयाचली नारायण, ये पाहे हर्षे करुण। तेने तम पलायन, करू लागला कंदरीसी। परम भाविक सुवासिनी, रथसडा संमार्जनी। वत्सधेनु सपाहोणी, तोडू लागली चऱ्हाटे। ऐशा त्या रम्य वेळेस, एक साधू शेगावास। येता झाला दर्शनास, श्री गजानन साधूंच्या। तो भिकार गोसावी, मान मान्यता त्याची रहावी। कोठोनिया सांगा बरवी, श्रीमंताच्या मंडळीत। भगवी चिन्हे डोक्यास, झोळी वाम बगलेस। होती एक नेसण्यास, पाटकीसी लंगोटी। मृगाजणीच्या कुंडाळा, पाठीवरी होत भळाला। ऐसा गोसावी बैसला, कोपऱ्यात एकीकडे। दर्शनासी भीड फार, हो लागली साचार। अशा स्थितीत मिळणार, सवड कशी त्या गोसाव्यास। तो ठाईच बैसोन, करू लागला चिंतन। म्हणे समर्थांचे चरण, दृष्टी पडणे कठीण मला। समर्थांचा लौकिक भला, मी काशीत ऐकला। आवडीने नवस केला, भांग स्वामी सर्पिण्याचा। तो मम हेतू मनात, जिरून जाया पाहे येथ। या श्रीमान मंडळीत, माझा नवसास कोण पुसे। गाजाचे नाव काढिता, लोक मजला देतील लाथा। मी तो आलो फेडण्याकरिता, नवस गांजांचा शेगावी। माझ्या नवसाची ती मात, सांगू तरी कवनाप्रत। येथे एकही ना दिसत, प्रेमिया शांभवीचा। जी वस्तू ज्या आवडे खरी, तिचाच तो नवस करी। आणि माणी सर्वतोपरी, हीच वस्तू उत्तम। ऐसे नाना विचार, गोसावी करी साचार। झाला होता परमातुर, दर्शन घ्याया समर्थांचे। ते त्यांचे मनोगत, जाणते झाले समर्थ। बोलते झाले इतरांप्रत, आणा काशीचा गोसावी। तो पहा त्या कोपऱ्याला, आहे बिचारा दडून बसला। हे ऐकता आनंद झाला, गोसाव्याला परमावधी। आणि बोलला मनात, त्रिकालज्ञ हे खरेच संत। मी जे बोललो मनात, ते सर्व यांनी जाणले। ज्ञानेश्वरीत षष्ठाध्यायी, जी गोष्ट कथिली पाही। की स्वर्गलोकीच्या कथा त्याही, समजतात योगीवरा। त्यांचे आले प्रत्यंतर, मला येथे साचार। धन्य धन्य साधूवर, त्रिकालज्ञ महात्मा। न बोलता माझा नवस, जाणतील हे पुण्यपुरुष। त्यांचे प्रत्यंतर यावयास, अवघी उरला थोडका। मंडळींनी गोसाव्याला, पुढे आणून उभा केला। तो महाराज बदले तयाला, खाडझोळीची पोटळी। जी 3 महिनेपर्यंत रक्षण केली सझोळीत। त्या पोटळीचे आज येथ, हो देगा पारणे। गोसावी पदी लागला, गहिवर त्यासी ताटला। गडबडा लोळू लागला, बालका परिस्वामी पुढे। महाराज म्हणते गोसाव्यास, पुरे आता ओठून बैस। पोटळीच्या फुटीत, काढ बाहेर जोळीच्या। नवस केलास ते वेळी, नाही लाज वाटली। आणि आता काही लावली, चाळवी निरर्थक। गोसावी होता महाधूर्त, तो बोलला भीत भीत। जोडोनिया दोन्ही हात, ऐसे नम्र माणी। मी फुटी काढितो, नवसा फुला फेडितो। परी मागणे मागतो, ऐकते द्या दीनाला।
आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची हीच इच्छा मानसाची आहे ती पूर्ण करा तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण तरी बालकाची आठवण राहा या बुटी स्वीकार भक्त जी जी इच्छा करीत ती ती ज्ञाता पुरवित अंजनीचा वृत्तांत आणा मनी आपुल्या अंजनी होती वानरी तिने प्रार्थिला त्रिपुरारी की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा ते हराने मानिले महारुद्र पोटी आले अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौळींनी तेथे शंकरा कारण आडना आले वानरपण देवी माझ्या बुटीची आठवण रहाया तिथे स्वीकारा त्यातून तुम्ही कर्पूर गौर साक्षात आहा शंकर म्हणून बुटीचा अभेर करू नको दया ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इज कारणे ही इतरा आणि लहुणे परिभूषण तुम्हाला महाराज किंचित खोटाळले परी अखेर होय म्हणाले मायेपूर्वी बालक लळे वेड वाकुडे असले जरी गोसाव्याने बुटी काढली हातावरी घेऊन धुतली चिलमीत घालून पाजली पुण्य पुरुष गजानना ऐसा बुटीचा वृत्तांत कथिला ते कारणासहित तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी काही दिवस दिवस राहून गेला गोसावी निघून आपण धन्य मानून रामेश्वरा कारणे ऐसी गांजाची पडली प्रथा ते ठाई तत्वता परिव्यसनाधीनता न चाली समर्थांचे पद्मपत्राची परी ते अलिप्त होते निर्धारी नये कोणास त्याची सरी खरे सती थोरते वेदरुचा अस्खलित उदात्त अनुदात्त स्वरांसहित कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्यांचे नाव नसे वेदाक्षरे पडता श्रवणी साशंक भावे वैदिकांनी याच एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण कधी गवया समान अन्य अन्य रागांतून एकाच पदाते गाऊन दाखवावे निज लिहिले चंदन चावल बेल किपतिया प्रेम भारी या पदा ठाया ते आनंदात येऊन या वरच्यावरी म्हणावे कधी गणगणांचे भजन कधी धरावे नुसते मौन कधी राहावे पडून शय्येवरी निचेष्टित कधी वागावे पिशापरी कधी भटकावे कातारी कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवचित असो त्या शेकावात जानराव देशमुख विख्यात होता त्याच्या प्राणांत भावयाचा समय आला व्याधी शरीरी बळावली शक्ती पार निघून गेली प्रयत्नांची कमाल केली वैद्यांनी दिया मुल्या नाडी पाहून खेळ आपता कळविला समाचार प्रसंग आहे कठीण फार नसे आशा वाचण्याची आम्ही प्रयत्न केले अति परी यशनाले तेरती यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे हे ऐकता उठे आप्त दुःख करीती अत्यंत जानराव आम्हा प्रत सोडून तू जाऊ नको तुझ्या प्रीत्यर्थ नवस केले नाना दैवता लागी भले परी न कोणी पावले हाय हाय रे दुर्दैवा वैद्याने टाकते केले हात प्रयत्न झाले कुंठित आता अखेरच्या यत्नाप्रत करून पाहू एक वेळा संकट लालाची घडी आहेत एक साक्षात्कारी त्यांच्या योगे शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर साधुने आणल्या मनात काय एक नाही होत सच्चिदानंद बाबा प्रत ज्ञानेश्वरांनी उठविले त्यांचे पाहू प्रत्यंतर जागा कोणी जोडा कर नकारे करू उगा उशीर वेळ असत समयाची ते ऐकून एक आप्त आला पंकट सदनाप्रत जानरावाची हकीकत पंकटलाला कथन केली जानराव देशमुखाचा समय अंतकाचा आला आहे जवळीसाचा म्हणून आलो तुम्हाकडे महाराजांचे चरण तीर्थ द्या कृपा करुणी मजप्रत ते तीर्थ नोहे अमृत होईल वाटे जानरावा बंकटलाल म्हणे त्यावरी ही गोष्ट न माझ्या करी तुम्ही करावी अत्यादरी विनवणी मामच्या वडिलाला जैसे त्याने सुचविले तैसे आप्त तात्काळ केले भवानी रामा विनविले या तीर्थ समर्थांचे भवानी राम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण दुसऱ्यांचे दुःख ऐकून सज्जनतेत विबळ होती त्याला मध्ये भरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी आणि केले विनवणी तीर्थ देतो जानरावा समर्थ विधी मान कीर्ते वाजले नेऊन जानरावा कर्ण गरगर जसाची बंद झाली हात आलू लागला किंचित डोळा उघडलेला उतार पडू लागला तीर्थ प्रभावे देशमुखासी
तो पाहता प्रकार आनंदले नारी नर सत्पुरुषाचा अधिकार आला करुण सर्वांसी मग औषधी बंद केली तीर्थी भिस्त ठेविली ज्या योगे लाभती झाली आरोग्यता जाणरावा 8 दिवसा माझारी जानराव झाला पहिल्या परी भवानी रामाची एघरी आला दर्शना समर्थांच्या पहा संतांचे शरण तीर्थ साधनात झाले अमृत संतन ते साक्षात देव कलियुगीचे येथ एक ऐसी शंका उत्थान पावे सहज देखा श्री गजानना सारिका संत होता शेगावी मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाणार यमाजी पंतांची सदना परी हाच आहे कुतर्क संत मृत्यू न टाळीती निसर्गाप्रमाणे वागती परी संकटा ते वारिती अंगांतुक असल्यास ते सच्चिदानंद भावासी ज्ञानेश उठविले नेवासाशी परिते अखेरा आनंदीचे देह ठेविते झाले हो यांचे रहस्य इतकेची आहे हे कंठांतर टाळीती पाहे ते टाळणे काहीच नोहे अशक्य संत पुरुषाला मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे आध्यात्मिक आधी भौतिक आणि तिसरा तो आधिदैविक त्या तिघामाची बलिष्ठ रेख आध्यात्मिक मृत्यू असे आधी भौतिकाची तयारी कुपत्याने होते खरी नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा औषधीचा पसरा आहे अवगत जयासी आईचा आरोग्य भेटल्यास आधी भौतिकाचा होय नाश तैसे आधी दैविता भौतिकाचा नवसायास घाल हे गंडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे भौतिक आणि दैविक हे आहे ते ख्यात जगी मृत्यू जो का आहे आध्यात्मिक तो कवण्याच्याने न टळे देख पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणी तैसा जाणाराचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता तो टाळीला समर्थ तीर्थी देवोनिया म्हणजे गंडांतर करा कारण निवारिती साधू तेच आले घडून शेगावा माझारी काही मृत्यू नवसांनी टाळीता येते या जणी परी तो नवस श्रद्धेनी केला पाहिजे विबुध श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी श्रद्धा जाऊघ्या माझारी सर्व बाजूनी श्रेष्ठ चरण तीर्थ साधूंचे तेही टाळे मृत्यूसाचे वरील 2 प्रकारचे परी तो साधू पाहिजे साधू असल्या वेशधारी ऐसी न होय गोष्ट खरी माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या षड्विकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना आणि साधू विण होईना अघटित कृत्य केमाही म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण उगेच पाहून पिवळेपण सोने पितळे समानू नका गजानन नव्हते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जानरावाची देशमुख भरा झाल्यावर भंडारा घाटिला थोर साधू प्रित्यर्थ साचार बंकटलालाची घरी तीर्थे देशमुख परा झाला परी स्वामीशी पेच पडला त्यांनी मनाचे विचार केला तो ऐका येण रीती कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची जाण नसे त्या दिवसापासून आणू लागले अवसान स्वामी महाराज दयाघन वरपांगी कडक झाले हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले जेवी नरसी अवतार इतरांची वाटला क्रूर परी कयाधूचा कुमार मुळी न मिळाला त्या रूपा वागण इतरा भयंकर परी तिचे जे काय असेल तो तिच्या तोंडावर निर्भयपणे क्रीडा करी असो आता गोष्ट दुसरी कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा वासित हिवर झालेला चंद्रमानीला आपणाला तरी त्याच्या फजितीला पारावर न राही पुढे जेथे ऊस निपजतो तेथेच निवडंग उगवतो जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ जेथे साधू सज्जन तैथेच मैंद निर्माण हिरे गारा एकवटून खाणी माझी राहती स्थान एक म्हणून किंमत नाही समान तेच हिऱ्या लागून भूषवीन गारेला गारही गारती गारच राही
पाया खाली तुडविली जाई ऐसी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला श्री गजाननाचे सन्निध ऐसाच होता सदस्य मध्ये अंगी ज्याच्या भरला असे तो सेवा करी बरी बरी भाव निराळा अंतरी मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर भक्तगण ऐसे म्हणे मी समर्थ कृपेचे पोसणे प्रत्येक काम माझ्या विणे होत नाही ये ठाया मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे चिलम त्यांची मीच भरी खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी अत्यंत मी आवडीचा ऐसे लोकांस सांगत असे आपला सवरत असे करीत असे त्या अधमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ महाराज स्वयमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तावरी ते अंतर्ज्ञानांनी जाणले सर्व समर्थांनी कौतुक केले ऐके दिनी ते ऐका विबुध हो परस्त काही मंडळी शेगावी दर्शना आली तो मूर्तिमंत होती निजलेली समर्थांची शय्येवर धिय्या कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना मंडळीचो ती जाणा पुढे जाण्याची ते गुजबुज करू लागले विठोबाला विनवते झाले विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आताच परगावा काम निकडीचे आहे फार कैसा करावा विचार महाराज तो शय्येवर असती निद्रिस्त झाले त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना हे अवघड काम होईना तुझ्या वाचून येठाई तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त तुला आम्ही जोडितो हात येवढे काम करावे ऐसा त्या स्तुतीनी विठोबा फुगून गेला म्हणी त्याने जाऊन तत्क्षणी महाराजासे उठविले मंडळींचे काम झाले परी संकट ओढविले घाटोळ विठोबावरी भले कर्म जैसे तैसे फल समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी तीच त्यांनी खातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या म्हणती बेटा माजून गेला आपुलिष्टीची विसरला या लुच्चाने आरंभीला उघड उघड व्यापार की मला लावितो पादी घंटे आणून बांधितो मठी घुमारे घाली कधी कधी ऐसा त्या गुमाराचे बक्षीस हे मी देतो तुला खास तुझवरी केल्या कृपेस होईन प्रभूचा सोमला साखर मानू नये विषाजवळ करू नये तस्करांची लेखू नये कंठीचा ताईचा ऐसा रीती ठोकला छड्या खाली घाटोळाला विठोबा तो पळाला पुन्हा आला मागुती खरे जे का असती संत ते ऐसेच करीतात ढोंगी मात्र जातात अशाची आकरांमध्ये म्हणजे एकाधिका करा वाचून ढोंगी बैसती होऊन संत नादी लावण्या जन ऐसा प्रकार किती करी मतलबी त्यांना साथ देती उदो उदो त्यांचा करीती भल भल ते सांगताती साक्षात्कार ढोंग्याचे तेणे दोघांचे काम होई अपार पैसा मिळविला जाई परी ही प्रथा बरी नाही समाज जाईल रसातळा खरे जे का असती संत ईश्वराचे निस्सिम भक्त त्यांना नमुळी आवडतं सान्निध्य त्या षंढांचे पतिव्रतेचे शेजार कसबिणीचा काप पटणार सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथलाचे संत शठाते राखिती परी न त्याला महत्व देती ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे ऐसे मानसी समजून त्याविषयी धरती मौन जेवी निवडूंगा लागून स्थान भूमी देते हो मोगरा निवडुंग आणि शेर ही जमिनीचा लेकर परी किंमतीचा प्रकार निरनिळा तो तिघांचा मोगऱ्यांचे संरक्षण करीती निवडुंगाचे दहन चिलटांसाठी बांधून शेर ठेवीती दासावरी तेली संत भूमीवरी रक्षण अवघ्यांची करती जरी किमती माझी ठेवीती परी गुणांप्रमाणे भेद पहा नशीब विठोबा घाटोळाचे अति खडतर बोलतेसाचे पायला मुन साधूचे दैव दूर झाले की जरी तो ना ढोंग करिता तरी योग्य प्रती चढता संतांची ती योग्यता त्याने मुळी न जाणली कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी वा मागितली करमंटी कामधेनु पासून ऐसे न कोणी करावे संतापासी राहून वरवे तेथे विचारा ठेवावे अहर्निशे जागृत हा दास गणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ तारक होवो भवाब्दित अवघ्या भाविका कारणे श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य तृतीयोऽध्यायः रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम
स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद मूर्ती पाय दातावी आम्हा आरती तुकारामा जय जय सच्चित स्वरूपा स्वामी